तर हाय फ्रेंड्स, माझं नाव काय आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आपला आजचा चॅलेंजचा डे आहे 10 2 lakhs in 90 डेजचा हा चॅलेंजमधला डे आहे 10. तर आता आपण मॉर्निंगला स्टार्ट करतोय. आता वाजलेत 12 वाजून 5 मिनिटं झाले. तर भाऊ उशिरा आलता, त्यामुळे आपण आता उशिरा स्टार्ट करतो. काल आपल्याला रात्री पण उशीर झालता यायला, पण ठीक आहे, असू द्या. एवढं काय ना, 12 तासात आपली 10 तासाचं टार्गेट कंप्लीट होतं. आपलं 2000 टार्गेट आहे, पण आता कालपासून मी माझ्या एक्स्ट्रा सेविंगला पण स्टार्ट केलं, तर 2000 प्लसच करणार आहे. मग 2500 ते 2600च्या आसपास आपलं टार्गेट कंप्लीट करायचं, आपलं म्हणजे अर्निंग करायचं आपलं टार्गेट असेल. तर बघूया काय होतं. पहिलं आता ओला उबरला ऑनलाईन जाऊया आणि बघा पहिली ट्रिप कुठून लागते आपल्याला. तर पहिली ट्रिप लागली आहे बावदानला ड्रॉप करायचं. 328 काय तिथले ओला तिकडनं. बघूया कस्टमरला पिकअप करूया जाऊन. तर शेवटची ट्रिप आपण एंड केली आहे आणि 328 भेटले त्याचे. तर इथनं बघूया पुढची ट्रिप कुठे लागते. पुढची ट्रिप लागली आहे खराडीला ड्रॉप करायचं. 550 काहीतरी दाखवलेले. तिथं आपण ड्रॉप केलं, तिथनं मोजून 1.5 किलोमीटर आहे. पुढची ट्रिप ही ड्रॉप केली आहे खराडीला आरटीवायची. इथं 554 रुपये भेटलेत. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. मोठी ट्रिप लागलं जरा चांगलं वाटतं, कारण टाईम कमी लागतो. मला तासभर लागला आणि 554 भेटलेत. तर इथं बघू पुढची ट्रिप पण लागली आपल्याला. पण काय नशीब आपलं चांगलं की मोठी ट्रिप लागली. 400 प्लसचे 400 किती आहे, 440च्या वरच आहे. बघूया ड्रॉप केला समजेल. पिंपरी चिंचवडला काहीतरी ड्रॉप करायचं वाटतं. ज्योतिबा नगर आलं, चिखले का वगैरे. तर बघूया कृष्णाला पिकअप करूया. असा मोठा ट्रिप लागला जरा बरं वाटतं, लवकर टार्गेट कंप्लीट होतं. शेवटची ट्रिप एंड केली. 444 रुपये आपल्याला भेटलेत. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. पुढची ट्रिप लागली आहे तर पुणे कॅम्प काहीतरी होतं रॅपिडोकडनं लागली आहे, त्यामुळं प्रॉपर आपल्याला ॲड्रेस नाही दिसला आहे. पण ठीक आहे, जाऊ ॲक्सेप्ट केली आहे. 300 प्लसची ते काहीतरी. तर कस्टमरला ड्रॉप करतो आणि दाखवतो किती भेटतं ते. एक मिनिट पासवर्ड सांग. सर आपल्याला किती वेळ लागेल दादा? OTP टाकल्यावर सांग. ओके ओके. शेवटची ट्रिप कंप्लीट झाली. 356 रुपीज भेटलेत आपल्याला. आता इथनं बघूया. त्याच्यावरची ट्रिप लागलेली 400 रुपये दाखवते, तर एक्सेप्ट नाही केली मी, जाऊ दे. तर पुढची ट्रिप लागली आहे एअरपोर्टला ड्रॉप. 10 किलोमीटरचे 300 रुपये काय दाखवत होते. एक्सेप्ट केली आहे. कुठे काय लोकेशन समजा ना, यांच्या करंट लोकेशन होतं आलो आहे, पण काय माहीत बरोबर आहे की ना. हॉस्पिटलचं नाव आहे कुठलं तरी मिलिटरी एरियामध्ये, APMC हॉस्पिटल. त्याबद्दल तर आपल्याला काय माहीत नाही. बघू कस्टमरला फोन लावतो काय होतं. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली आहे. 311 भेटलेत. आता इथनं बघूया ट्रिप वाढत होत्या, पण 150 वगैरे छोट्या ट्रिप वाढत होत्या. तर 450 400 तरी घेऊया. आणि पिकअप पण जवळ पाहिजे. 10-15 मिनिटाची पिकअप येत होते. विमाननगरवरून बाणेरची ट्रिप लागली आहे. 384 मला दाखवलेले. तर चांगली आहे रेट, म्हणून म्हटलं एक्सेप्ट केली आहे. आपले कमीत कमी 2300-2400 काय अर्निंग होईल. त्यानंतर एक ट्रिप आली तर आपला आजचा टार्गेट पण कंप्लीट होते. पण इथं आलो एअरफोर्सच्या बाहेर, तर आतनं लोकेशन पिकअप दाखवते. आता अलाउड नाही आहे. बाहेर थांबून एकदा फोन लावूया, बघूया काय होतं. आय थिंक कस्टमर थांबले साईडला. शेवटची ट्रिप ड्रॉप केली. 384 रुपीज भेटलेत. तासभर लागला आपला ड्रॉप करायला, कारण थोडं वगैरे ट्रॅफिक आपल्याला हे संगमवाडी रोडवर भेटलं. तिथं कुठली तरी जयंती चालू होती, DJ वगैरे वाजत होते, त्यामुळं. तर ठीक आहे, आताची वाजले 8:45. अजून आपण तासभर काम केलं तरी आता टोटल आपली आतापर्यंत झाली आहे 384. टोटल आपले 2373 झालेत. म्हणजे अजून 200-300 जरी ट्रिप केली तरी आपला होऊन जाईल टार्गेट. तरी बघूया, आपण दुपारी लेटच निघलेलो काम. आता 8:45 वाजलेत. 11 वाजेपर्यंत जरी काम केलं कंटिन्यू तरी आपले 3000 होऊ शकतात. बघूया काय होतं, किती वेळ लागते. पुढची ट्रिप लागली आहे पिंपरी गुरवची. तर जावा कस्टमरला पिकअप करायला. तर कस्टमर
शेवटची डे पूर्ण केली 164 रुपीज भेटलेत आपल्याला. तर 164 हे आपले ॲड करूया. टोटल 2538 रुपये आपली अर्निंग झाली आहे. आणि आता वाजले 9:51 आणि आपण आहे घरापासून. इथनं माझं घर आता आहे टोटल 15 मिनिटावरच आहे. तर बघू, एक तर मी घरी जाईल किंवा कुठे ट्रिप घेऊन जाईल. आधी इथं CNGचा पंप वगैरे भरूया, म्हणजे रात्री भावासाठी CNG घेऊन जाईल. तोपर्यंत जर घरची ट्रिप पडली तर ठीक आहे, नाही तर मग आपण डायरेक्ट घरी जाऊया. कारण मग परत सिटीकडे येतं या, तर त्यामध्ये आपले 11:30-12 वाजून जातील. मग आपण उशिरा गेलो तर सकाळी दुसऱ्या दिवशी भाऊ उशिरा येतो. तरी बघूया काय होते. तर मित्रांनो, आपण आलो डायरेक्ट CNG भरायला. इथं आपलं चिंचवड टोकाच्या इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे, जिथं डेली मी भरतो आहे. आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर ओव्हरऑल डायरेक्ट आपल्या अर्निंगबद्दल बोलूया आजच्या. तर आज ओव्हरऑल टोटल आपली अर्निंग झाली आहे. शेवटच्या ट्रिपची अर्निंग पकडली तर टोटल 2538 रुपये आपली आजची अर्निंग झाली. आणि गाडी माझी टोटल झाली आहे 162 किलोमीटर 162. तर टोटल अजून CNG माझा 550चा बसेल. तर -550 करूया आजच्या अर्निंगमधून. 550 केलं तर टोटल 1988 रुपये आजची अर्निंग उरती आपली. टोटल 1988. तर आपला डे 1988 तर आपला कालच्या डे 9पर्यंत आपले झालेले 19,837 रुपये. यामध्ये आपण ॲड करूया तर 19,837 रुपये प्लस आजची अर्निंग आपली 1,988. तर टोटल डे 10पर्यंत आपली झाली आहे 21,825 रुपये अर्निंग झाली. तर टोटल तर जसं मी बोललो की डे 10पर्यंत आपली टोटल अर्निंग झाली आतापर्यंत 21,825 रुपये. पण ती लगभग ना माझ्या अंदाजे 23 ते 24 हजारपर्यंत व्हायला पाहिजे होती. म्हणजे आपला टार्गेट जो आहे ना तो व्यवस्थित कंप्लीट झाला असता. पण काय प्रॉब्लेम नाही, अजून आपल्याकडं टोटल 80 दिवस बाकी आहेत. तर या 80 दिवसामध्ये माझा प्रयत्न असेल की थोडं पुश करायचं. म्हणजे जर पर डे आपण 2,000 टार्गेट धरलं तर 1,80,000 होतं ते 90 दिवसात. पण मला 90 दिवसात 2 लाख करायचे आहेत. मग थोडंफार मी टार्गेट थोडंफार अर्निंग पुश करायचा प्रयत्न करणार आहे सोमवारपासनं. आता उद्याचं शनिवारी माझा कदाचित हाफ डे असेल, त्यामुळे व्हिडिओ येणार की नाही येणार ते सांगता येणार नाही. कारण मी रविवार आला परत मला तेच जे लास्ट रविवारी पण मी गेलो माझ्या पायाची पट्टी बदली करायला. जो क्रॅक आहे माझ्या पायाला, प्लास्टर चेंज करावं लागतं हर संडेला. तर नाही, हा आता जो संडे तो लास्ट असणार आहे, त्यानंतर चेंज नाही करायचं. 4 टाइम्स माझं आहे. तर पण माझा प्रयत्न असेल की कामाला जायचं, मी सुट्टी वगैरे तर नाही घेणार. तर बघूया काय होतं उद्याच्या दिवशी मित्रांनो. तर ओव्हरऑल आजची अर्निंग तर तुम्ही बघितली. आणि जर याच्या आधी पण बोललो, आता पण बोलतो, जर कोणा काय डाऊट वगैरे असेल तर मला कमेंट करा. कमेंटमध्ये नक्की मी रिप्लाय देईल. नाही तर माझ्या बायोमध्ये इंस्टाग्रामची ID आहे, त्या आयडीवर जाऊन डायरेक्ट मेसेज करा, तुम्हाला नक्की रिप्लाय भेटेल. तर ठीक आहे मित्रांनो, आजची अर्निंग आवडली असेल तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक द्या, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.